नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आज आपण घेऊन आलो आहे ECGD 2026 करंट अफेअर्स विषयी ट्रॉफी, प्रसिद्ध खेळाडू, ऑलिम्पिक, आशिया स्पर्धा, भारतरत्न, पद्म पुरस्कार, अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार ह्यांच्याविषयी रिलेटेड 50 प्रश्न घेतलो आहे. चला तर सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 जिंकणारा संघ कोणता होता? तर तो होता भारत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी भालाफेकीत रौप्य पदक कोणी जिंकले? पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी भालाफेकीत रौप्य पदक कोणी जिंकले? तर विद्यार्थ्यांनो, नीरज चोप्रा ह्याने भालाफेक जिंकलेला आहे. 2025 मध्ये BCCIच्या पॉली उमरगेर अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर BCCIचा पॉली उमरगेर अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर तो रोहित शर्मा यांना करण्यात आलेला आहे प्रदान. प्रश्न क्रमांक 4. 2025 मध्ये मेजर ध्यानचंद खेल रत्न अवॉर्डसाठी निवड झालेल्या बॅडमिंटन खेळाडू कोण होत्या? तर ते होत्या सात्विकराज रँकीरेड्डी हे होत्या नॅशनल मेजर ध्यानचंद खेल रत्न अवॉर्ड ह्याच्यासाठी. प्रश्न क्रमांक 5. 2025 मध्ये पद्मभूषण सन्मान प्राप्त करणारी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण होती? तर ते मिताली राज होती. मिताली राज. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. 2025 मध्ये अर्जुन अवॉर्ड मिळालेला भारतीय भालाफेकपटू कोण होता? 2025 मध्ये अर्जुन अवॉर्ड मिळालेला भारतीय भालाफेकपटू कोण होता? तर तो होता किशोर जैना. 2025 मध्ये द्रोणाचार्य अवॉर्डसाठी निवड झालेल्या भारतीय बॅडमिंटन प्रशिक्षकाचे नाव काय आहे? तर ते फुलेला गोपीचंद हे आहे 2025 मध्ये द्रोणाचार्य अवॉर्ड निवड झालेल्या बॅडमिंटनचे. प्रश्न क्रमांक 8. 2025 मध्ये सय्यद मुश्ताक ऑल ट्रॉफी जिंकणारा संघ कोणता आहे? 2025 मध्ये सय्यद मुश्ताक ऑल ट्रॉफी जिंकणारा संघ कोणता आहे? तर तो आहे मुंबई सय्यद ट्रॉफी. प्रश्न क्रमांक 9. 2025 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकणारा संघ कोणता आहे? 2025 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकणारा संघ हा मुंबई आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे विद्यार्थ्यांनो. प्रश्न क्रमांक 10. 2025 मध्ये पद्मश्री सन्मान प्राप्त करणारा भारतीय कुस्तीपटू कोण आहे? 2025 मध्ये पद्मश्री सन्मान प्राप्त करणारा भारतीय कुस्तीपटू हा बजरंग पुनिया आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे विद्यार्थ्यांनो. 2025 मध्ये ICC वुमन्स क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? 2025 मध्ये ICC वुमन्स क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर ते स्मृती मानधनांना मिळाला आहे. स्मृती मानधना. 2025 मध्ये थॉमस कप विजेता देश कोणता ठरला? 2025 मध्ये थॉमस कप विजेता देश कोणता ठरला? तर तो आहे भारत. 2025 मध्ये उबेर कप कोणत्या देशाने जिंकला? उबेर कप कोणत्या देशाने जिंकला? तर चीन. 2025 मध्ये. प्रश्न क्रमांक 14. 2025 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी विजेता कोण ठरला? 2025 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी विजेता कोण ठरला? तर जानिक सिनर हे ठरला आहे विजेता. 2025 मध्ये विम्बल्डन महिला एकेरी विजेती कोण ठरली? तर ते एलिना रायबकिना हे आहे. 2025 मध्ये फिफा क्लब वर्ल्ड कप विजेता क्लब कोणता आहे? 2025 मध्ये फिफा वर्ल्ड कप कोणता विजेता आहे? तर तो रियल मद्रिदा हा वर्ल्ड कप विजेता आहे. 2025 मध्ये खेलो इंडिया यूथ गेमचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? 2025 मध्ये खेलो इंडिया यूथचे आयोजन कोणत्या देशात राज्यात आले? तर ते तमिळनाडू राज्यात करण्यात आलेलं आहे खेलो इंडिया. 2025 मध्ये
पद्मभूषण सन्मान प्राप्त करणारे प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळपटू कोण होते? तर ते होते डॉक्टर गणेश श्री गुकेश, डॉक्टर गुकेश. 2025 मध्ये अर्जुन अवॉर्ड मिळालेली भारतीय महिला बॉक्सर कोण? 2025 मध्ये अर्जुन अवॉर्ड मिळालेली भारतीय महिला बॉक्सर कोण? तर ते निखत झरीन आहे, निखत झरीन. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. 2025 मध्ये द्रोणाचार्य अवॉर्ड मिळालेल्या ॲथलेटिक्स प्रेक्षकाचे नाव काय? 2025 मध्ये द्रोणाचार्य अवॉर्ड मिळालेले ॲथलेटिक्स प्रेक्षकाचे नाव हे राधाकृष्ण नायर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आहे विद्यार्थ्यांनो उत्तर. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, 2025 मध्ये लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर कोणाला मिळाला? तर मित्रांनो ह्याचं उत्तर तुम्ही सांगा. तुम्हाला 5 सेकंद देतो. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. चॅनलवर कोण नवीन असलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो. ह्याचं उत्तर नक्की सांगा तुम्ही. लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड स्पोर्टमॅन ऑफ द इयर कोणाला मिळाला आहे? तर तो मॅक्स वर्स्टॅपेन यांना मिळालेला आहे. 2025 मध्ये एशिया कप क्रिकेट विजेता संघ कोणता? 2025 मध्ये एशिया क्रिकेट विजेता संघ हा भारत आहे. एशिया कप 2024-25 मध्ये ICC वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी नेमबाजी कोण? तर ती ईशा सिंग आहे. 2025 मध्ये पद्मश्री सन्मान प्राप्त करणारा भारतीय हॉकी खेळाडू कोण आहे? हॉकी खेळाडू तर तो हरमनप्रीत सिंग आहे. हरमनप्रीत सिंग. पद्मश्री सन्मान. 2025 मध्ये द्रोण कप विजेता संघ कोणता? पण 2025 मध्ये द्रोण कप विजेता कोणता आहे? तर तो मोहन बागन हा संघ. 2025च्या ट्रॉफी विजेता संघ कोणता ठरला? 2025 मध्ये संतोष ट्रॉफी विजेता संघ कोणता ठरला? तर तो आहे कर्नाटक. संतोष ट्रॉफी. 2025 मध्ये कॉमनवेल्थ यूथ गेम्समध्ये भारताने कोणत्या देशावर स्थानक समाप्ती केली आहे? 2025 मध्ये कॉमनवेल्थ यूथ गेम्समध्ये भारताने कोणत्या स्थानावर समाप्ती केली आहे? तर ते 3ऱ्या स्थानावर समाप्ती केलेला आहे. 2025 मध्ये मेजर ध्यानचंद लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? तर ते आहे लिएंडर पेस ह्यांना केलेला आहे. 2025 मध्ये पद्मभूषण सन्मान प्राप्त करणारा भारतीय बॅडमिंटन खेळाडू कोण आहे? तो किदांबी श्रीकांत आहे. किदांबी श्रीकांत. 2025 मध्ये फिफा बॉलन ऑर पुरस्कार कोणाला मिळाला? 2025 मध्ये फिफा बॉलन ऑर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर तो ज्यूड बेलिंगम ह्यांना मिळालेला आहे. 2025 मध्ये IPL विजेता संघ कोणता ठरला? 2025 मध्ये IPL विजेता संघ कोणता ठरला? तर ते आहे 2025 मध्ये कोलकाता. मित्रांनो इथं चुकीचं आलेलं आहे, कोलकाता नाही. RCB रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे आलेलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे 2025 मध्ये विजेता ठरलेला आहे संघ हा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर RCB. 2025 मध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण? 2025 मध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण? तर तो ज्योती याराजी हे आहे. 2025 मध्ये पद्मविभूषण सन्मान प्राप्त करणारा भारतीय क्रीडा व्यक्तिमत्व कोण? तो आहे 2025 मध्ये पद्मविभूषण सन्मान प्राप्त करणारा भारतीय क्रीडा व्यक्तिमत्व कपिल देव हा आहे. 2025 मध्ये एशियन रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारतीय महिला कुस्तीपटू कोण आहे? तर ते आहे
2025मध्ये एशियन रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारतीय महिला कुस्तीपटू कोण आहे? निकित झरीना ही आहे कुस्तीपटू. 2025मध्ये हॉकी इंडियन लीग विजेता संघ कोणता ठरला? 2025मध्ये हॉकी इंडिया लीग विजेता संघ कोणता ठरला? तर ते कलिंगा लॉन्सन्स. 2025मध्ये पद्मश्री सन्मान प्राप्त करणारा भारतीय पॅरा ॲथलेटिक कोण? 2025मध्ये पद्मश्री सन्मान प्राप्त करणारा पॅरा ॲथलेटिक कोण? तर तो प्रवीण कुमार ॲथलेटिक. 2025मध्ये एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी हॉकी स्पर्धा विजेता संघ कोणता ठरला? 2025मध्ये एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी हॉकी स्पर्धा कोणत्या विजेता संघ जिंकला आहे? तर तो भारतने जिंकला आहे. 2025मध्ये अर्जुन अवॉर्ड मिळालेला भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण? 2025मध्ये अर्जुन अवॉर्ड मिळालेला भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण आहे? तर तो हरमीत देसाई आहे. 2025मध्ये द्रोणाचार्य अवॉर्ड मिळालेल्या बॉक्सिंग प्रशिक्षकाचे नाव काय? 2025मध्ये द्रोणाचार्य अवॉर्ड मिळालेल्या बॉक्सिंग प्रशिक्षकाचे नाव काय? तर ते मोहम्मद अली कुरेशी हे आहे. 2025मध्ये ICCF वर्ल्ड कप फायनलचे आयोजन कोणत्या देशात झाले? 2025मध्ये ICCFचे वर्ल्ड कप फायनलचे आयोजन कोणत्या देशात झाले? तर ते भारत देशात झाले. 2025मध्ये एशियन गेम्ससाठी अधिकृत शंभूकरांचे नाव काय होते? 2025मध्ये एशियन गेम्ससाठी अधिकृत शंभूकरांचे नाव काय होते? तर एक्सी हे नाव होते. 2025मध्ये पद्मश्री सन्मान प्राप्त करणारा भारतीय बॅडमिंटन खेळाडू कोण? तर तो आहे लक्ष्य सेन बॅडमिंटन खेळाडू. 2025मध्ये खेलो इंडिया पॅरा गेम्सचे आयोजन कोणत्या शहरात झाले? तर ते नवी दिल्ली या शहरात झालेला आहे खेलो इंडिया पॅरा गेम्स. 2025मध्ये नॅशनल स्पोर्ट डे भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो 29 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. 2025मध्ये पद्मविभूषण सन्मान प्राप्त करणारी भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू कोण? तर ती PV सिंधू बॅडमिंटन खेळाडू 2025मध्ये पद्मविभूषण सन्मान प्राप्त करणारी. आणि 2025मध्ये अर्जुन अवॉर्ड मिळालेला भारतीय ॲथलेटिक कोण अर्जुन अवॉर्ड मिळालेला? तर तो सुमित अंतिल अर्जुन अवॉर्ड. 2025मध्ये द्रोणाचार्य अवॉर्डसाठी निवड झालेल्या पॅरा ॲथलेटिक्स प्रशिक्षकाचे नाव काय आहे? तर ते आहे सत्यनारायण. पॅरा ॲथलेटिक्सचे द्रोणाचार्य अवॉर्डसाठी नाव आलेले. 2025मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नवीन नाव काय? राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय आहे? तर ते मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड आहे राजीव गांधी खेलरत्नाचं. 2025मध्ये पद्म अवॉर्ड्स कोणाकडून प्रदान केले जातात? तर ते 2025मध्ये पद्म अवॉर्ड कोणाकडून प्रदान केले जातात? ते भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून केलेले जातात. मित्रांनो, आपले 50 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. 50पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांना पण, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.